लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या भाजप खासदार दिलीप गांधी यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी रात्री भेट घेऊन चर्चा केली। खासदार गांधी, राधाकृष्ण विखे यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली। राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे हे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी करत आहेत। खासदार गांधी यांनी 2 दिवसांपूर्वीच भूमिका जाहीर करताना पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार असं स्पष्ट केलं होतं, मात्र अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नव्हते। राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रचार करणार नाही असे स्पष्ट केले असले तरी देखील सुजय यांच्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात। याच पार्श्वभूमीवर त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। गांधी आणि विखे यांच्यात बंद खोलीमध्ये स्वतंत्रपणे चर्चाही झाली। दुसरीकडे गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे। त्यांनी मतदारसंघात बैठकाही सुरू केल्यात। या पार्श्वभूमीवर गांधी आणि विखे यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं। तर यावेळी बोलताना विखे यांनी सांगितलं की ही भेट औपचारिक होती, आमचे जुने स्नेह आहेत आणि हे माझं घर असल्यामुळे येथे आलो असंही नामदार विखेने सांगितलंय। आणि आमचा जुना स्नेह आहे ना, तसं काही निवडणुकीसाठीच भेटलं असं काही नाही। मी म्हटलं मी दुःखी नसतोच कधी तुम्हाला, आणि त्या असं आपल्याला खासदार गांधी साहेबांच्या घरी येणं हे माझंच घर आहे, घरी यायलाचा आनंद आहेच मला ना। तर दिलीप गांधी यांनी सांगितलं की मी जनसंघाचा कार्यकर्ता असल्यानं आणि आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं असल्याने याकरता प्रत्येक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचाच खासदार होणं आवश्यक असल्याने आम्ही सर्व मिळून भारतीय जनता पार्टीचंच काम करणार असून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत आणि पुढील काम करण्याबाबत चर्चा झाली असल्याचं त्यांनी म्हटलं। सुजय विखे आता भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या काही आज वेगवेगळ्या माध्यमातल्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून मी तर जाहीरपणे आपल्या 24 तारखेला मेळावा घेतला, तिथे पण आपल्याला सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही जन्मापासूनच संघ, जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीचा प्रवास आमचा झालेला आहे। आम्ही जन्मलो पण ह्याच्यात आणि जाणारही परत भाजपच्या झेंड्यामध्ये, अशा एका विचारसरणीतून आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये ज्या भागातले उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि परत ह्या देशाला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मिळावं, महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व मिळावं, या दृष्टिकोनातनं प्रत्येक एक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करणार। एक चांगली सकारात्मक चर्चा झाली, चांगली चर्चा झाली, काही विषय नाही आहे। एक असं की सुवेंद्र हा सगळ्या पूर्ण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण वर्गाचा त्याला वाढता पाठिंबा जरी असला, काही जरी विषय असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो पण पक्षाचं काम करेल असं वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो। दरम्यान नामदार विखे आणि गांधींच्या भेटीनंतर सुवेंद्र गांधी यांची भूमिका बदलणार का, हा देखील औत्सुक्याचा विषय बनलाय। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।